गर्विष्ठ सशाची ससा, त्याला असणारा गर्व आणि त्याचा मित्र एक कासव, या दोन मित्राची घनिष्ठ मैत्री आणि ते एका जंगलात राहत होते. जंगलात राहत असताना त्या ठिकाणी त्यांचा निर्वाह चालत होता. एके दिवशी त्यांनी ठरवलं की या डोंगरावर जाण्याची आपण पैज लावावी. पैज लावलेल्या ठिकाणी सुरुवात करताना ससा एकदम जोरात पळत सुटला. जोरात पळत असताना कासव बिचारे हळूहळू त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे धावत होते. एवढे करून ससा जोरात पळत सुटत असताना त्याने मागे वळून बघितले की कासव फार मागे पडलेले आहे. कासव बिचारे दमादमाने जात होते. कासवाने कोणताही गर्व न करता त्याच्या मागे धावला. ससा पुढे जाऊन सनी एका ठिकाणी गवत खायला बसला. त्याला एक मोठे अशी झाड दिसले. त्या झाडाच्या खाली जाऊन त्याने सुरुवातीला भरपूर चारा असा खाल्ला आणि त्याला असं वाटलं थोडं विश्रांती करावी, म्हणून तो निवांत असा झोपी गेला. झोपी गेला असताना कासव मात्र त्याच्या पाठीमागून येऊन हळू आपली चाल चालत राहिले आणि त्याच्या पुढे थोड्या वेळाने निघून गेले. तरी ससा हा झोपलेलाच होता. एवढ्या वेळामध्ये कासव जाऊन त्याच्या निश्चित स्थळापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याने त्या ठिकाणी जाऊन आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. कासव बिचारे आनंदात मग्न झालेले होते. एवढा मोठा आनंद त्याच्या मनाला झालेला होता की त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ससाला जाग आली. ससा धावत धावत सुटला. त्या ठिकाणी जाऊन बघतो तर कासव अगोदर मग्न झालेले होते. एवढा मोठा आनंद त्याच्या मनाला झालेला होता की त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तात्पर्य हेच की थांबला तो संपला.